नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा वेगळा व्हिडिओ मुद्दाम करतो आहे आणि अॅनालायझर न्यूजवरती टाकतो आहे. काल मध्यरात्री अॅनालायझर लोकनीती हे आमचं चॅनल हॅक करण्यात आलं, त्याच्यावरती बॉट अटॅक करण्यात आला. आता सध्या ते बंद आहे, सगळं ते रिकवर होणे वगैरे तक्रार तर दाखल केली आहे. पण एक आम्ही मुद्दाम सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहोत की अशा पद्धतीचे हल्ले यापूर्वी अॅनालायझर न्यूजवरती झालेले आहेत आणि त्याच वेळेस आम्ही असा निर्णय घेतला होता की एक समांतर दुसरं पण आपण चॅनल चालू ठेवूयात. आता उलटं झालेलं आहे की दुसरं जे आम्ही चॅनल समांतर चालवलं होतं अॅनालायझर लोकनीती नावाचं, त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. म्हणून मला परत पुन्हा पहिल्या चॅनलवरती येऊन हा व्हिडिओ करावा लागतो आहे. आज जे हे फॅसिस्ट सरकार आहे, अघोषित आणीबाणी आहे, अशा सगळ्या नावानं बोंब मारणारे आम्ही स्वतः प्रत्यक्ष तुमच्यासमोर पुरावा देतो आहोत की हे जे सगळे विरोधातले आहेत ते कुठल्या स्तराला जाऊन पोहोचलेले आहेत. ते राजकीयदृष्ट्या यांचा निर्णायक पराभव सलग 3 निवडणुका मोदींनी करून दाखवला. बाकीच्या पातळीवरती ह्यांची पिछेहाट चालू आहे. आणि आता जेव्हा की तुम्हाला माध्यमांवरती नियंत्रण आणायचं आहे, सोशल मीडिया तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी, प्रेक्षकांनी आम्हाला इतकी वर्ष जगवलं. तुम्ही पोचलं एका अर्थाने. 2000 माझे स्वतःचे व्हिडिओ झालेले आहेत. सुशील कुलकर्णी तर हार्डकोर पत्रकार आहेत. त्यांनी वर्तमानपत्रातली पारंपरिक पत्रकारिता असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची पत्रकारिता असो, माझी तर तशी काहीच पार्श्वभूमी नव्हती. फक्त चळवळीची पार्श्वभूमी होती. बाकी काही सांस्कृतिक क्षेत्रात मी केलेलं काम होतं आणि तितक्या जोरावर तुम्ही इतकं प्रेम दिलं, इतकं आपलंसं केलं. वस्तुतः अतिशय शांतपणे ह्या व्हिडिओ कुठलेही भडक विषय किंवा कुठलंही ज्याच्यामध्ये जाणीवपूर्वक वाद केले जातात, घाणेरडी भाषा वापरली जाते, असं काहीही आम्ही केलेलं नसताना सुद्धा इतकं ह्यांना बोचायचं कारण काय? हे चॅनल हॅक करावं असं घडलं का तरी काय नेमकं? पाण्याचा प्रवाह वाहत राहतो सतत, अगदी छोटीशी का होईना धार कोसळत जाते आणि काही दिवसानंतर, काही वर्षानंतर चक्क त्या दगडाला भेग पडते, तशातला प्रकार झालेला आहे. आम्ही शांतपणे गेली 6 वर्ष मी स्वतः व्हिडिओ करतो आहे. जून 2019ला पहिला व्हिडिओ मी अॅनालायझर न्यूजवरती केलेला होता. तेव्हापासून आजपर्यंत बरोबर 6 वर्ष उलटलेली. 2000पेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहेत. शांतपणे हा प्रवाह चालू होता आणि हे जो सगळं फेक नॅरेटिव्ह तयार करणारी ही जी सगळी यंत्रणा आहे, त्यांच्या ते इतकं जिव्हारी लागलं की त्यांनी आधी तर अॅनालायझर न्यूजवरती हल्ले केले. मागच्या वर्षातली गोष्ट आहे, 1.25 वर्ष झालं त्याला, मागच्या फेब्रुवारीतली गोष्ट आहे. आणि आता हे 1.5 वर्षाच्या आतमध्ये त्यांना दुसऱ्यांदा म्हणजे अॅनालायझर लोकनीतीवरती हल्ला करावा लागतो आहे, वाटतो आहे. म्हणजे तुम्हा बघणाऱ्यांची ही ताकद किती आहे की तुम्ही पाहता आहात, तुमच्या जीवावरती हे सगळं चालू आहे. ह्यांच्या फेक नॅरेटिव्हचा जो सगळा अजेंडा ह्यांचा चाललेला आहे, त्याला अडथळा सगळ्यात मोठ्या पद्धतीनं आम्ही जो उभा केला. वस्तुस्थिती जी आहे, सत्य जे आहे ते तुमच्यासमोर मांडलं आणि ते आता ह्यांना बघवलं जात नाही आहे. इकडे हे सगळे विरोधक एरवी बोंबा मारतात सत्ताधाऱ्यांच्या नावानं. आता प्रत्यक्ष ह्या सगळ्या लोकांच्या कंपुतले किंवा ह्यांचा पाठिंबा असलेले किंवा ह्यांचे सहानुभूतीदार असलेले जेव्हा आमच्यावरती हल्ले करतात, तेव्हा हे मूग गिळून गप्प राहतात. एकजण तेव्हा तोंड उघडत नाही. 1.5 वर्षापूर्वी अॅनालायझरवरती न्यूजवरती जेव्हा बॉट अटॅक झाला होता, ह्यांनी कुणी दाबाड उचकटलं नव्हतं. ह्यांनी कुणी तेव्हा निषेध केला नव्हता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करायच्या, गळचेपी होते म्हणून म्हणायचं, आणि असं म्हणणारे गळचेपी करतायत. मी आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्तानं, आजच्या ह्या आमच्यावरती जो हल्ला झाला आणि हॅक झालेलं आहे चॅनल, बंद आहे सध्या ते चॅनल. आमचे प्रयत्न चालू आहेत, तक्रार दाखल केलेली आहे. अपेक्षा आहे यूट्यूबकडून लवकरात लवकर हे परत पुन्हा चालू होईल, रिकवर होईल. सगळे जे गेलेले व्हिडिओ ते आम्हाला परत मिळतील. पण ह्यांची वृत्ती बघा ही कशी येते. जे असं म्हणतायत की आणीबाणी, अघोषित आणीबाणी आहे, संविधान खतरे में आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, आणि ते सगळे प्रत्यक्षामध्ये अशी गळचेपी करतायत. ते जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं, कारण की ह्यांनी जे तयार केलेले जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियात चालत नाही आहेत. सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे का, की असं एक फेक नॅरेटिव्ह पसरण्याची जी काही सगळी यंत्रणा ह्यांनी राबवलेली होती, कुणी राबवो, आम्ही तर नेहमीच म्हणत आलेलो की कुठल्याही पद्धतीचा खोटा अजेंडा सोशल मीडियात फार काळ चालवता येत नाही. केव्हा ना केव्हा तरी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात त्याचं पितळ उघडं पडतं. आणि ते म्हणजे त्याला अशा पद्धतीचे हल्ले फिल्ले तेव्हाच करावं लागतात जेव्हा जे चालू आहे. जी एरवीज बंद पडायला लागले त्यांच्यावरती कोण कसले हल्ले करणार आहे? आम्ही साधेपणानं फक्त सत्य मांडतो आहोत हे म्हणल्याच्या नंतर किती बोचतं आहे.
सत्य आम्हा मनी न हो गाबाळाचे धनी. तुकाराम महाराजांचीच मी तुम्हाला उक्ती तुमच्यासमोर ठेवतो, अभंग तुमच्यासमोर ठेवतो. सध्या आषाढीची पंढरीची वारी चालू आहे. सत्य आम्हा मनी न हो गाबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. किंवा सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. हे धोरण ठेवून आम्ही पहिल्या दिवसापासून व्हिडिओ करत आलेलो आहोत. फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवायची आहे. ह्यांनी सगळ्यांनी आमच्यावरती अटॅक केले, हल्ले केले. अगदी 2च दिवसापूर्वीची गोष्ट, लाडकी बहीण योजनेतला 14,000 कोटींचा भ्रष्टाचार कसा आहे हा सत्ताधाऱ्यांच्या विरोध जाणारा व्हिडिओ आम्ही स्वतः केलेला आहे. याच्यावर कृषी आंदोलनाच्या मध्ये सुद्धा हे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या बाजूची कडक भूमिका, शेती प्रश्नावरती वारंवार आम्ही तुमच्या समोर ठेवलेली आहे. फक्त आम्हाला सत्य तुमच्या समोर मांडायचं आहे. आज तुम्ही एक चॅनल बंद केल्यानं काही होणार नाहीये. तुम बुझाकर दीप ये समझे अंधेरा हो गया. तुम बुझाकर दीप ये समझे अंधेरा हो गया. सत्य भी है एक पल को तम घनेरा ही गया है. तम घनेरा हो गया है. इतने व्यस्त हो तुम एक दीपक को बुझाने में कि तुमने यह नहीं देखा सवेरा हो गया है. सोशल मीडिया ही तुम्हा सगळ्यांच्या हातामधली, तुमच्याच इशाऱ्यावरती चालणारी गोष्ट आहे. एक यूट्यूब चॅनल बंद करून, एकावरती हल्ला करून, एका श्रीकांत उमरीकरचा गळा दाबून काही होणार नाही. आता कितीतरी लोक आता सत्य मांडतायत, वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडतायत, शांतपणे मांडतायत, आपल्या आपल्या शैलीमध्ये मांडतायत. त्याच्यातलं जे काही प्रत्यक्षामध्ये लोकांना भावतं आहे ते लोक हातोहात उचलतात. त्याच्यासाठी काय आता अशी गरज नाही की एखादं काहीतरी गाजलेलं वर्तमानपत्र आहे, एक अतिशय मोठा संपादक आहे, त्यानं काही जरी लिहिलं तरी लोक वाचतील, ऐकतील, आणि दुसरा काहीच पर्याय नसायचा. तेव्हा तुम्ही अगदी जुनं काढून बघा, मोठे मोठे लोकसुद्धा गप्पा मारायचे. एक अनंत भालेरावांचा अपवाद सोडला तर एकसुद्धा हा गप्पा मारणारा संपादक तुरुंगात गेला नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आणीबाणीच्या काळात. फक्त इथले दैनिक मराठवाड्याचे संपादक पत्रमहर्षी अनंत भालेराव, आम्ही ज्यांना अण्णा म्हणतो, की ते फक्त तुरुंगात गेले होते. बाकीचे सगळे हे गप्पा मारत बसले. आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष त्याची किंमत मोजायची वेळ आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढा उभारायची वेळ आली, तेव्हा हे सगळे गायब झाले. या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रस्त्यावरच्या आंदोलनासाठी 13 वर्षांपूर्वी जेव्हा मी ते आंदोलन केलं, आंदोलन संपलंसुद्धा विषय तो, पण ह्या सत्ताधाऱ्यांना तेव्हा असं झालं, पोचलं होतं ते की सर्वसामान्य लोक उठतात. काही नाही, 70-80 लोक होतो आम्ही फक्त, आणि ते रस्ता अडवून ठेवतात म्हणजे काय. तरी त्यांनी सांगितल्याच्या नंतर आम्ही उठलोसुद्धा. असं जे आडमुठपणा, गुडघ्यात डोकं घेऊन, ज्यांचं गुडघ्यात मेंदू आहेत असे वर्ष आम्ही रस्ते नव्हते अडवले. दुसऱ्या दिवशी आमच्यावरती गुन्हे दाखल केले. जामीन नाकारल्यामुळे मला अधिकृतरित्या तुरुंगात जाऊन बसावं लागलं. एक रात्र तिथं काढावी लागली. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीच्या लोकांमधून प्रतिक्रिया उमटल्या, त्याच्यामुळेच पोलीस कमिशनर बाकीच्यांना भूमिका घ्यावी लागली आणि माझी मुक्तता करावी लागली. हे लोक कोण आहेत आज बॉट अटॅक करणारे? 30-35 वर्षापासून मी स्वतः चळवळीमध्ये सक्रिय आहे. सांस्कृतिक असो, सामाजिक असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती असो. ह्या तुलनेमध्ये तर हे असले अटॅक वगैरे तर फार क्षुल्लक गोष्टी आहेत. मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हे आश्वासन देऊ इच्छितो, एक तर ते चॅनल आम्ही लवकरात लवकर रिकवर करून घेऊत. तो तर मार्ग आहेच आहे. कुठल्या दुर्दैवी कारणाने ते होऊ शकलं नाही तर अॅनलायझर न्यूज तर चालू आहेच आहे. दुसरं पण चॅनल आम्ही चालू करू. ह्यांनी अशा पद्धतीच्या केलेल्या भ्याड हल्ल्याला आम्ही बिलकुल भीक घालत नाहीत. तुम्हा सगळ्यांनी, जोपर्यंत आम्ही सत्य मांडतो आहोत, जोपर्यंत तुमचा आम्हाला पाठिंबा आहे, तोपर्यंत आम्हाला कशाचीच भीती नाही. आपल्याला म्हणून मी ती संत तुकाराम महाराजांची रचना तुमच्यासमोर ठेवली. सत्य आम्हा मनी न हो गाबाळाचे धनी. आम्हाला ते मांडायचं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये जी आमची तळमळ आहे, ती आमची धडपड आहे. माझं स्वतःचं तर पार्श्वभूमी कुठल्याच पद्धतीनं पत्रकारितेची नाही. सुशील कुलकर्णींनी तरी हार्डकोर पत्रकारिता केलेली आहे. मी चळवळीतला माणूस आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, आणि मी ह्या असल्या छोट्या मोठ्या गोष्टींनी बिलकुल विचलित होणार नाही. फक्त काही दिवस अडचणींमुळं कमी जास्त व्हिडिओ करावे लागतील, तरी किमान एक व्हिडिओ अॅनलायझर न्यूजवरती मी रोजचा देत जाईल. जेव्हा किंवा परत लवकरात लवकर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने अॅनलायझर लोकनीती परत चालू हो, सगळेच्या सगळे जुने केलेले व्हिडिओ रिकवर होत. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहेच, असाच लोभ असू द्या. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज